त्यांचं एक स्वप्न आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काँग्रेसचं. गेले 15 वर्ष झालं 1 रुपयाचं धान्य वाढलं नाही. बरं राजूबाबांनी 6,000 लोकांना मोफत धान्य पहिलं चालू केलं. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं तर काँग्रेसच देऊ शकणार. नेता कसा असावा, माणसांची पूर्तता तिथं जाऊन पर्यंत करण्यापेक्षा माणसांना काय लागते हे तिनं पहिला जाणून घेतलं पाहिजे. कोण पण चौकशी करून दे, त्यासनी 100% दिसणार पारदर्शक. आमदाराला 300-350 कोटी निधी येऊ शकतो हे आम्हाला राजूबाबा आमदार झाल्यानंतर कळालं. आपल्या ग्रामस्थांच्या उंबऱ्यापातूर ब्लॉक घालायचं काम बाबांनी केलेलं आहे. सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व म्हणजे आमदार राजूबाबा होय आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिले रस्ते राजूबाबांनी काय काय केले आमच्या गावात. विकास म्हणजे वाड्याला फुल बांधले त्यांनी 2 कोटी 3 कोटीचं. तर पिऊन ब्लॉक जागोजाग घातलेले आहेत. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन समाज कसे एकत्र राहील हे मोठं काम त्यांनी ह्या मतदारसंघात केलेलं आहे. बाबांच्यामुळे शेकडो लोकांनी रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे राजूबाबा ही 100% निवडून येणार. मुलाबाळांना संभळत नाहीत तर त्या म्हाताऱ्या माणसांनी मिळवून देण्यासाठी त्यांनी महिन्याला 1500 रुपये माझं पेन्शन चालू केली. असे 25,000 लोक या तालुक्यामध्ये लाभ घेतात. नंबर म्हणजे 1 नंबर त्यांची माणूस म्हणा, माणसात मिळून मिसळून असतात. कोण हे गेलं मेलोवर गेलं तरी अपॉइंटमेंट घ्यायची काही गरज नाही. गुल्हाल निश्चितच होता. आज फायनल घरात तारीख मिळालेली आहे. बाबा 30 ते 35,000 मताच्या लीड देतील. निकालाच्या वेळेला त्याला कळलंच बाबांचं वारं होईल का आणि कोणाचं आहे. त्यांची काही भूमिका असून दे, आपली भूमिका आपण सोडायची. कुठलाही कार्यकर्ता जर त्यांच्या कार्यालयामध्ये गेला आणि त्याने काम सांगितलं बाबा अमक्या ठिकाणी फोन लावा, अमकं पत्र पाहिजे, त्या ठिकाणी विलंब न लावता त्या ठिकाणी तात्काळ ती कारवाई केली जाते. हा एक त्यांचा मोठा त्यांच्या म्हणजे कामाचा गुण आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग दर्शको नमस्कार. के न्यूज मध्ये मी प्रणय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज पोहोचलो आहेत हातकणंगले मतदारसंघातल्या आंबप्या गावामध्ये. तर ह्या गावामध्ये काही नागरिक आपल्याला संवाद साधताना दिसत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांचा कौल कोण आला आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव कसं? शंकर शिरपती दाभाडे. भागात कोणाचा वार आहे? राजूबाबांचं. काय एवढं काय केले त्यांनी? एवढं म्हणजे राजूबाबांनी आंबोबा गावात विकास कामं भरपूर केली आहेत आणि 3 कोटी 3 लाख रुपयाचा निधी तिने गावासाठी दिलेला आहे. आणि गावात भरपूर ठिकाणी पिऊन ब्लॉक बसवल्याचं काम तिने केलेलं आहे. आणि बाबाचं हातकणंगले मतदारसंघात कामाचं चांगलं म्हणजे 1 नंबर कामाचे आमदार आहेत ते. आणि बाबासनीच आम्ही मतदान करून निवडून द्यायचा प्रयत्न करणार. बाबांचं व्यक्तिमत्व कसं आहे? बाबांचं व्यक्तिमत्व म्हणजे 1 नंबर म्हणजे 1 नंबर त्यांची माणुसकी म्हणा, माणसात मिळून मिसळून असतात. कोणही गेलं मेलोवर गेलं तरी अपॉइंटमेंट घ्यायची काही गरज नाही. डायरेक्ट जाऊन भेटलं तरी सुद्धा चालतंय. त्यामुळं काही प्रॉब्लेम आहे. आम्ही बाबासनी मतदान भरघोस मतानं निवडून द्यायचा प्रयत्न करणार. विरोधकांची ताकद वाढत आहे. विरोधकांची किती बी ताकद वाढून बाबांचा ठेका हे आम्ही त्यासनी सहकार्य केल्यामुळं बाबा हे निवडून येणार. जर विजय झाले तर अजून काही परिवर्तन विकास पाहायला अजून आत्ता इथे 3 कोटी 3 लाखाचा निधी दिलाय. जर आता निवडून आलेत आम्ही तर त्यासनी आणणारच निवडून. कमीत कमी आम्ही 10 लाखाचा निधी त्यांच्याकडनं आणणारच. 10 कोटीचा म्हणजे यंदा विजय निश्चित आहे. निश्चित आहे. बरं, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मित्र पक्ष आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे? त्यांची काही भूमिका असून दे, आपली भूमिका आपण सोडायची नाही. राजूबाबा आवळे. राजूबाबा आवळे का त्यांनी भरपूर विकास कामं केले गावासाठी. महत्वाचे काय असेल ब्लॉक असतील, पेन ब्लॉक, मंदिरांची कामं असतील किंवा त्यांनी अगोदर त्यांच्या वडिलांच्या कार्यकर्त्यामध्ये आमचे भरपूर कामं झाले आहेत. आमचं बिरोबाचं मंदिर असेल आंबामधली भरपूर कामं त्यांनी आमच्या आंबामध्ये केलेले आहेत. तसा जनतेला हे पाहिजे तसा आमदार आहे. म्हणजे त्यांचा विजय निश्चित असे विजय 100% आहे. जर विजय झाले तर अजून काय विकास कामं पाहायला भरपूर कामं मिळतील. काम करणारा माणूस आहे तो जनतेसाठी, गोरगरिबासाठी. असा जनतेनं निवडून द्यावा असं आमची इच्छा आहे सगळ्या जनतेला. कळकळीची विनंती की आमदार चांगला आहे, आपला काम करते चांगला आहे. तसं काय मिळून मिसळून सगळ्यांच्या संग कार्यक्रम असतील किंवा नसतील एखाद्या वेळेला त्याला येऊन भेटून घरी जाऊन त्यांचं कार्यकर्ता चांगला आहे. विरोधकाची ताकद वाढली म्हणून बाबांचं पारडं खाली यायला लागले. बघा, बोलणाऱ्याच्या तोंडाला कोण हात लावू शकत नाही. ज्यावेळेला स्पष्ट कळेल तुम्हाला निकालाच्या वेळेला त्यावेळेला कळलंच की बाबांचं वारं होईल का आणि कोणाचं आहे.
म्हणजे बाबांचा गुलाल आहे हे 100% गुलाल आहे बाबांचा. राजूबाबांनी का नाही राजवर्धन पाटील यांच्या माध्यमातून आंबोपला का नाही भरपूर निधी दिलेला आहे. जवळ का नाही कोटी निधी दिलेला आहे. एवढा काय विकास केलाय? विकास म्हणजे वाड्याला फुल बांधले त्यांनी 2 कोटी 3 कोटीचं. तर पिऊन ब्लॉक जागोजाग घातलेले आहेत. त्यामुळे राजूबाबा ही 100% निवडून येणार 100% येणार. विजयी झाले तर अजून काय परिवर्तन विकास कामं पाहायला आवडेल? भरपूर विजय झाल्यानंतर ते लाडकी बहीण योजना आहे नाही त्या 3000 रुपये त्यांच्या माध्यमातून होणार. भरपूर कामं करणार राजूबाबा. लाडकी बहीण ते विरोधकांचा आहे. नाही विरोधक असलं तर आता ते काँग्रेसचा JR आलाय ना तो. म्हणजे त्यांच्यात काय म्हणले काँग्रेसच्या JR मध्ये त्यांनी 1500 ते 3000 रुपये आश्वासन दिले. सत्ता सरकार आलं म्हणजे महाविकास आघाडी. बाबा किती लीड येतील? बाबा 30 ते 35,000 मताच्या लीड देतील. 30 ते 35,000च्या मताने या मतदारसंघात त्याचा गुलाल निश्चित आहे. 100% गुलाल निश्चित आहे. बरं, या मतदारसंघात एक नागरिक म्हणून तुम्ही काय लोकांनी हे द्याल संदेश वगैरे काय? आम्ही प्रत्येकाला सांगितलं बाबाला मतदान करा. पुढचं जर निधी भरपूर आणायचा असला तर बाबाला मतदान दिल्याशिवाय काय पर्यायच नाही. म्हणजे बाबांचा विजय बाबाचा निश्चित आहे. राजूबाबा आवळे हा आमदार का पाहिजे याचं मूळ कारण म्हणजे राजूबाबांनी 5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघाचा एक भरपूर असा चांगला विकास केलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन समाज कसं एकत्र राहील हे मोठं काम त्यांनी ह्या मतदारसंघात केलेलं आहे. अजून काय असा विकास केलाय त्यांनी? अजून म्हणजे कुठलाही कार्यकर्ता जर त्यांच्या कार्यालयामध्ये गेला आणि त्याने काम सांगितलं बाबा अमक्या ठिकाणी फोन लावा अमकं पत्र पाहिजे त्या ठिकाणी विलंब न लावता त्या ठिकाणी तात्काळ ती कारवाई केली जाते. हा एक त्यांचा मोठा त्यांच्या म्हणजे कामाचा गुण आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी अतिशय उत्साह आहे आणि 100% राजूबाबा ह्या वेळा इथं चांगल्या मताने विजय होते. विजयी झाले तर अजून काय परिवर्तन कामं आपल्याला आवडेल? भरपूर काम करणार. त्यांना कोविडच्या काळामध्ये 1.5 वर्षामध्ये काम करता आलं नाही. 1 वर्ष सत्ता मिळाल्यानंतर सरकार बदललं तरी सुद्धा 1-1.5 वर्षामध्ये राजूबाबांनी अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं आहे. आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाबा त्या निवडून आले तर ह्याच्यापेक्षा दुपटीने विकास ह्या भागाचा होईल. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असो किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असो त्यांचा यामध्ये काय भूमिका निवडणुकीत? या ठिकाणी महाविकास आघाडी सगळी एकसंघ आहे आणि कोणताही गट न तर पण आम्ही एकमुखाने त्या बाबांच्या बरोबर काम करतो. म्हणजे बाबांचा विजय निश्चित आहे. राजूबाबांनी च्या तालुक्यामध्ये हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघामध्ये आज गोरगरीब जनता जगत्या. त्यांना काय पाहिजे आहे ही त्यांनी तुम्हाला सांगायचं मिळवून देण्याचं काम चांगल्या प्रकारे केलं. ह्या तालुक्यामध्ये गेले 15 वर्ष झालं 1 रुपयाचं धान्य वाढलं नाही. बरं राजूबाबांनी 6,000 लोकांना मोफत धान्य पहिलं चालू केलं. का तर आर्थिक हा भाग आपल्याला गरीबाचा आहे त्यांना हे धान्य चालू करून गेलं. अनेक सुविधा काय पाहिजे तर संजय गांधी निराधार योजना असून दे, सावंतवाडी योजना असून दे, अपंग योजना असून दे आणि इंदिरा गांधी राष्ट्रपती येथून असून दे, ह्या लोकांना गरिबांना अर्थसहाय्य हे राखीव मतदारसंघात असल्यामुळं आज गरीब लोक आहेत त्यांना आर्थिक सहाय्य काय मिळत नाही. मुलाबाळांना संभळत नाहीत तर त्या म्हाताऱ्या माणसांनी मिळवून देण्यासाठी त्यांनी महिन्याला 1500 रुपये तुम्हाला पेन्शन चालू केली. असे 25,000 लोक या तालुक्यामध्ये लाभ घेतात. आज राजूबाबांनी गावामधला एखादा कार्यकर्ता गेला आज मला एक मशानभूमीचं माझं काम आहे तर तात्काळ राजूबाबांनी तुम्हाला सांगायचं काम करून त्यांना किती लागेल ते निधी तुम्हाला सांगायला दिला. आज रस्त्याचा प्रश्न पडून दे एखाद्या मोलमजुराचा प्रश्न पडून दे हे बाबांनी प्रश्न सोडवण्याचं काम अतिशय चांगलं केलेलं आहे. म्हणून राजूबाबाला तुम्हाला सांगा निवडून राहायचं आहे आणि आमदार होणारच राजूबाबाच होणार. तर आमदार झाले की काय परिवर्तन विकास पाहिजे? आज बाबाने एक ठरलेलं आहे मला परत तुम्हाला सांगायचं निवडून द्या. मी ह्या तालुक्यामध्ये जे राहिलेलं काम मी 5 वर्षात पूर्ण करीन. मला ह्या 5 वर्षात मला करता आलं नाही कोविडच्या काळात कारण राहिलेलं काम तर माझं घे 5 वर्षात मी राहिलेलं काम सगळं उन्नती पूर्ण करणार आणि गोरगरिबांची सेवा करायची मला संधी द्या अशी त्यांची भावना आहे. हातकणंगले मतदारसंघाचा एक नागरिक म्हणून दुसऱ्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? आज नागरिकांना संदेश आम्ही असं देतोय की राजूबाबा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेला तर 24 तास तुम्हाला दार उघडा आहे आणि तुमची काय मागणी आहे माझं साधं एक रेशन कार्ड साहेब पाहिजे. 24 तासात त्यांनी रेशन कार्ड दिलेलं आहे. किती 24 तासाच्या आत एखाद्या माणसाचा तर माझा जातीच दाखला पाहिजे होता. आर्थिक नडला होता तो आज मला दाखला मिळाला तर उद्या ज्याला मला अर्ज भरता येतोय. आता अर्ज मिळाला तर तुम्हाला सांगा तासावर मला अर्ज भरता येईल. अशी परिस्थिती जातीच दाखला सुद्धा त्यांनी 24 तासाच्या आत बाबांनी करून त्यांची पूर्तता केली. असा तो तयारीचा आमदार आहे आणि ताकदीचा आमदार आहे. म्हणजे गुलाल निश्चित आहे. गुलाल निश्चित राजबाबाचा आज फायनल घरात तारीख मिळालेली आहे. अरे काय राजूबाबाच आहे. हो
100% कामं केली ती एवढी काय कामं केली त्यांनी? कामं सगळी केली ती काय काम आहे? एवढी काय विकास केलाय? विकास केलाय सगळ्या गोरगरिबांचा सगळ्यांचा विकास केलाय चांगला मग यंदा येतील 100%. बरं, परिवर्तन काय विकास पाहिजे त्यांच्याकडून अजून तुम्हाला? होय पाहिजे आहे की काय 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 कामाने राहिलेली काय काय करावी अशी इच्छा आहे. तुमची काय इच्छा? काय काय अजून करावं त्यांनी? काय राहिलेलं थोडंफार राहिलेलं हे करावं. मग यंदा गुलाल निश्चित आहे त्यांचा. 100% गुलाल आहे 101%. त्यात काय बदल नाही. काय मग भागात वारं कुणाला आहे? राजूबाबाचं का हो? राजूबाबाने कामे केली आहेत आंबोमध्ये भरपूर. जवळ 3 कोटीची कामं केली आहेत. राजवर्धन पाटील यांच्या माध्यमातून 3 कोटीची कामं केली आहेत. थोडा त्यांनी काय विकास केलाय आपल्या मतदारसंघात? भरपूर विकास केला. डांबर रस्ते केले आहेत. पुन्हा आमच्या वड्यावर फुल बांधले. त्यानंतर मातंग समाज फ्लिंग ब्लॉक घातले आहेत. भरपूर कामं केली आहेत. व्यक्तिमत्व कसं आहे त्यांचं काय सांगता? व्यक्तिमत्व 1 नंबर आहे व्यक्तिमत्व त्यांचं. अगदी साजेला असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. मग यंदा विजय निश्चित आहे त्यांचा. 100% विजय आहे त्यांचा. जर विजय झाले तर अजून काय तुम्हाला विकास काम परिवर्तन? विकास काम म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण जे आहे त्यांचं एक स्वप्न आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काँग्रेसचं. आणि मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं तर काँग्रेसच देऊ शकणार. आणि हे भाजप सरकार हे नुसतं फसवं सरकार आहे. भाजप सरकार म्हणजे 2012ला जे सोयाबीनला 4,000 रुपये दर होता आता सुद्धा 4,000 दर आहे. का हो आता लाडकी बहीण अन्नपूर्णा योजना? लाडकी बहीण काय? लाडकी बहीण काढल्याने आमच्या लागवडीचे पोते दर किती केला? 2,000 रुपये दर केला. आता लागवडीच्या पोतेचं एरियाच्या पोतेचा 250 रुपये दर होता. आता जवळजवळ 1,000 रुपये दर केला त्यांनी. असं सगळं लागवडी दर तिने वाढवून भरपूर महागाई केली तिने. त्यामुळं भाजप सरकार हे शेतकऱ्याला म्हणजे मुठमाती देण्याचं काम भाजप सरकार. महाविकास आघाडी हवा? महाविकास आघाडीच हवे. महाविकास आघाडी बाजी मारेल का नाही? 100% मारणार. राजूबाबा आवळेंच्या विषयी जर विचारलं गेलं तर तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्ही जनतेला काय संदेश द्या? राजूबाबा जर केलं तर एक त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. आणि त्यांचं एक कधी तुम्ही त्यांच्याकडे जावा कधी ते फोन जरी केला साधा तर लगेच ते फोन घेऊ शकतात. त्यामुळे काय अडचण नाही त्याची. म्हणजे गुलाल आहे. गुलाल आहे 100% गुलाल आहे. देवान चेहरा राजूबाबा आवळे. का? का तर म्हणजे पूर्व परिचित सांगितले काम करतात म्हणून आम्हाला हे करायचं. गावातले राजकीय लोक त्यांच्या पाठीमागे लागून जर काम एखादं सांगितलं तर ते काम करतात. आता पुलाचं काम वगैरे त्यांनीच केलं ते आता येताना आपल्या परिसरात अजून काय विकास त्यांनी केलाय असा मतदारसंघाचा? ज्या ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी ते करतात. जे रस्त्यांची कामं आता इथे केलेलं ते पुलाचं काम वगैरे त्यांनी ते केलं. जर विजय जर झाले तर अजून काय तुम्हाला परिवर्तन विकास कामं पाहायला आवडेल त्यांच्याकडनं? आवडणार सांगतील ते म्हणजे करतात. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सांगा तुम्हाला काय आवडेल त्यांच्याकडनं विकास कामं झालेली काय काय करावं? नाही जे काय अजून पेंडिंग कामं आहेत म्हणजे आमच्या दृष्टीनं ते सांगेल ते करणार. म्हणजे आता विश्वास होय विजय निश्चित आहे त्यांचा असं वाटतंय. बरं, ह्या मतदारसंघाचा नागरिक म्हणून तुम्ही दुसऱ्या नागरिकांना काय सांगाल? संदेश द्याल म्हणजे ज्या आमच्या परिसरामध्ये जे हे वारं आहे साधारणपणे त्यांच्या बाजूला त्यांच्या दृष्टीनंच हे करा म्हणून सांगणार. मतदान करा त्यांनाच राजूबाबांनाच करा म्हणून सांगणार. म्हणजे यंदा विजय आहे त्यांचा? होय असं आम्हाला म्हणजे वाटतंय. कोण बाजी मारल अजून काय तसं काय फिक्स नाही. तरी पण बाजीच काय अजून काय फिक्स नाही. बाजी काय जो जितावय सिकंदर मिंचेकरांचा कुणाला फायदा होते बघूया आता. मिंचेकर बरं त्यांच्याविषयी काय सांगता येईल? त्यांच्याविषयी ते आता कुणाचं मतदान खातील त्याच्यावर कोण विजय होईल ह्याच्यावर ते अवलंबून राहिलं. दोघातच निवडणूक लागल्या अशोक बापू आणि राजूबाबा आवळे. बर, नेता कसा असावा काय सांगता येईल? नेता कसा असावा? माणसांची पूर्तता तिथं जाऊन पर्यंत करण्यापेक्षा माणसांना काय लागतंय हे तिनं पहिला जाणून घेतलं पाहिजे. घरात बसून काय कामं होत नाहीत. मतदारसंघात फिरलं पाहिजे. काय कमी पडते माणसं तिथपर्यंत येण्यापेक्षा आपण माणसापर्यंत गेला पाहिजे असा नेता पाहिजे. जर विजयी जर झाले कोण नेता असेल तर मग ते काय परिवर्तन पाहायला आवडणार? परिवर्तन काय औद्योगिक दृष्ट्या जरा विकास चाललेलाच आहे. रस्ते काय आहेतच शिंदे साहेबांच्यामुळं. भाजप सरकारनं रस्त्याचं काम चांगलं केलंच. त्यानंतर अजून विकास म्हणजे युवकांना रोजगारच महत्वाचा आहे. रोजगार मिळाला पाहिजे हक्काचा. 7,000 8,000 काय भागत नाही. तेवढ्या रोजगारावर कुणाच काय पुरत नाही.
चांगल्या पद्धतीचं एक रोजगार आणि ती संधी युवकांना उपलब्ध करून द्यायचं काम त्या प्रतिनिधींना केलं पाहिजे. एक युवक म्हणून या मतदारसंघाचा आणि थोडक्यात माहिती नागरिक म्हणून तू दुसऱ्या नागरिकांना काय सांगशील, काय संदेश देणार? आपण मतदान करताना अशा लोकांना मतदान करा की ते आपलं काम आपण सांगायच्या आधी त्यांच्याकडं तर काय तर पूर्तता पाहिजे की त्यांनी जाणून घेतलं पाहिजे हिने काम करायसाठी आपल्याला निवडून दिले हे जाणून तिने काहीतरी स्वतः पाहिजे. आपण जायचं मग 2 तास बसायचं मग ते आपलं काम ऐकणार मग 4 दिवसांनी करणार असं नको. या पद्धतीनं माणूस निवडा आणि त्यालाच मतदान करा. राजूबा बावळे सगळीकडे टोटल सगळीकडे काम आहेत आणि पारदर्शक काम आहे. असं काय कागदोपत्री काही नाही किंवा निधीला कंपल्सरी निधी सगळ्यांनी मिळाले आणि कामं झाल्यात. कोण पण चौकशी करून दे त्यासनी 100% दिसणार पारदर्शक काम. एवढी काय कामं झालं? सगळे झाले सगळे वड्याचे झाले तिथली पुलाची सगळी ब्लॉक वगैरे सगळे जे पाहिजे ती बाबांनी कधी गेल्यात आणि त्या माणसाला तिथनं नाराज करून घाललेलं असं आमच्या तर मतदारसंघात झालेलं नाही. त्यामुळं 100% होणार आणि बाकीच्या साठी कागदोपत्री असेल ते पारदर्शक काय आम्हाला दिसत नाही. विजयी झाले तर अजून काय विकास कामं परिवर्तन पाहायला आवडणार? 100% सगळं आम्हाला जे लागणार ते आम्ही सगळं बाबांच्याकडे हक्कानं मागून घेऊन येणार. एक नागरिक म्हणून तुम्ही दुसऱ्या नागरिकांना काय संदेश द्याला मला? संधी जो काम करणारा माणूस त्या संघ म्हणजे एकनिष्ठ राहावा. जे नुसता बुलबुल करतो या संघ राहू नका. यायचं नाही म्हणजे यंदा महाविकास आघाडी बाजी मारणार? 100% मार. 100% विकास झाला. केलाय राजू बाबा आमदाराला 300-350 कोटी निधी येऊ शकतो हे आम्हाला राजूबाबा आमदार झाल्यानंतर कळालं. ह्याच्या आधी भरपूर म्हणजे आमदार झालेत. आता अशी परिस्थिती आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिले रस्ते राजूबाबांनी काय काय केल्यात आमच्या गावात. काय केलं म्हणजे रस्तं म्हणजे आजपर्यंत कधीही रस्ता झाला नव्हता ते रस्त्याला निधी बाबांनी लावलाय. विरोधक म्हणतात की बाबांचं पारडं आता खाली यायला लागले. नाही चुकीचं आहे. विरोधकांची बाजू मांडणार पण 100% जो काम करतोय त्याच्या मागेच जनता उभं राहणार. तरी काय परिवर्तन पाहायला आवडेल आपल्याला बाबांकडनं? अजून काय प्रलंबित काम आहे तेवढी बाबा 100% पूर्ण करणार. काय पाहिजे तुम्हाला अजून परिवर्तन तुमच्या इच्छेने? आता महाविकास आघाडीच्या नियमाने त्यांची जी पंचसूत्रे आहेत त्याच्याबद्दल बाबा काम करतील. मग यंदा त्यांचा गुलाल निश्चित आहे? 100% गुलाल आहे. तर ह्या मतदारसंघाचा नागरिक म्हणून दुसऱ्या नागरिकांना काय संदेश द्याल तुम्ही? 100% काम करणाऱ्याच्या मागे उभं राहावा. दुसरी गोष्ट चांगला शिकलेला व्यक्ती आहे. बाबांच्यामुळे शेकडो लोकांनी रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळं आणि इथं विशेष करून आमच्या गावात जे साहेब सांगतील तसं त्या पद्धतीनं म्हणजे राजवर्धन पाटील जे सांगतील त्या पद्धतीनं मतदान होतंय. आणि बाबांच्याकडं निधी आणायला राजवर्धन पाटील कुठल्याही बाबतीत काही कमी पडत नाहीत. त्यामुळे 100% आत्ता जो विकास झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त गावाचा विकास 100% होणार. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असो किंवा आपले काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची भूमिका काय निवडणुकीत? भूमिका काय नाही बाबांच्या मागे सगळे कार्यकर्ते उभे आहेत. शिवसेना उभाटा गट असून दे राष्ट्रवादीचे फळे असून दे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काय काय लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. जनस्वराज्याच्या काय काय गटांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे यंदा विजय निश्चित? सर्व समावेशक नेता म्हणून बाबांच्याकडे बघितलं तर काय वावगं ठरणार नाही. बाबा किती लीड नाही तरी 25,000च्या पूर्ण बाबा येणार. 25,000 पूर्ण. ही सीट फिक्स आहे 100% फायनल. आमदार राजूबा बावळे पुन्हा एकदा आमदार होण्यास ते सज्ज आहेत. कारण बाबांनी इतकी कामं केलेली आहेत विरोधकांना म्हणताच येत नाही की बाबांनी कामं केलेली नाहीत. आता आमचं गाव एक साधं गाव आहे. या साध्या गावामध्ये बाबांनी कमीत कमी 3.5 कोटीचा निधी दिलेला आहे. आता तुम्ही जे आला येताना रस्त्यानं पूल 1.5 कोटीचा पूल बाबांनी बांधलेला आहे. पाणंद रस्ते असू देत पेंट ब्लॉक असू देत आपल्या ग्रामस्थांच्या उंबऱ्यापातूर ब्लॉक घालायचं काम बाबांनी केलेलं आहे. सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व म्हणजे आमदार राजूबा बावळे आहेत. विरोधकांकडनं असं टीका केलं जातं की ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. चुकीचा गैरसमज आहे हो. म्हणजे ते एक फडणवीसांनी सांगितले नेरेटिव्ह ते एक नेरेटिव्ह पसरवायचं हे आहे काम आहे. बाबा सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि ते तळागाळातूनच काम करतात. यंदा विजय निश्चित आहे त्यांचा? 100% बाबांचा विजय निश्चित आहे. काही त्यात दुमत नाही आहे. काय परिवर्तन विकास काम पाहायला आवडेल त्यांच्याकडे? अजून भरपूर कामं आहेत. 5 वर्षात काही सगळी कामं होत नाहीत. त्यामुळं आता अनेक 5 वर्ष चान्स द्यायला पाहिजे बाबांना. 5 वर्ष त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. आता 3.5 कोटी आणलेले आहेत आमच्या हे आपल्या वर्धन साहेबांनी. पुढं 6 कोटीचा निधी आणतील बाबांच्याकडून. खेचून आणण्याचा प्रयत्न 100% करतील. काही अडचणी येणार नाही. मित्र पक्षांची भूमिका काय असणार आहे निवडणुकीत? मित्रपक्ष काय सगळी संघट आहेत. वाडा गट असू दे राष्ट्रवादी असू दे सर्व
आता जनस्वराज्य पण काही माणसांनी त्यांना पाठिंबा दिला आहे किंवा शेतकरी संघटनेचे आहेत माणसं सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. कुठेही अडचण नाही. बाबा 100% निवडून येतात. म्हणजे यंदा विजयची हॅट्रिक मारणार 100 हॅट्रिक नाही दुसऱ्यांदा निवडून येणार आहेत बाबा पण 100% निवडून येणार आहेत बाबा. काय अडचण नाही आहेत. तरी किती लीड नाही तर कमीत कमी एक लय नाही सांगत कारण की टक्कर चांगली आहे कारण की जिल्ह्यातलं सगळं मातब्बर नेतं एका बाजूला आहेत आणि बाबा एका बाजूला आहेत आणि बाबांची ताकद ही फक्त सर्वसामान्यांची ताकद आहे. त्यांची ताकद सगळीकडे ताकद आहे. जिल्ह्यातले सर्व नेते आहेत माडिक म्हणा आवाडे म्हणा यड्रावकर सर्व नेते एकत्र आहेत. सावकर साहेब आणि बाबा एकटा आहेत राजबाबा आणि बाबांच्यावर हात हा बंटी साहेबांचा आहे. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. बंटी साहेबांनी फिल्डिंग लावलेली आहे आणि 100% बाबा आमदार होण्यास सज्ज आहे. बंटी साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाते विरोधकांकडे. 100% एखादा व्यक्ती जर जिल्ह्यात मोठा होत असेल तर त्या सर्व नेत्यांनी आता बंटी साहेब पूर्णपणे कोल्हापूरला जेवढे नेते आहेत त्यांच्या विरोधात काम करतात. त्याच्यामुळे बंटी साहेबांना पूर्णपणे खाली काम खेचायचं काम विरोधकांचं आहे आणि त्यांनी तो कट रचला होता उत्तरला तरी पण तो काय सक्सेस होणार नाही आहे. 100% तिथं पण सीट आपले कुकर म्हणून दिलेला राजेश लाटकर तेच 100% येतील निवडून. काय अडचण नाही. इथं पण राजूबाबा कमीत कमी महाविकास आघाडीच्या एक 8 ते 9 सीटा इथं कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहेत आणि बंटी साहेब किंग मेकर म्हणजे किंग मेकरच राहणार आहेत. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. त्यांची भली मोठी ताकद इथं आहे कोल्हापूर जिल्ह्यात. सगळे नेते एकत्र जरी झालं तरी बंटी साहेब आहेत त्यांचा विजय निश्चित आहे. महाविकास आघाडीचा गुलाल उडणार 100% महाविकास आघाडीचा गुलाल उडणार आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.